श्रोते हो नमस्कार, मी आहे अर्चना आणि तुम्हा सगळ्यांचं रेडिओ शुगरच्या या विशेष कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आता मी विशेष का म्हटलेलं आहे तर विशेष कार्यक्रम असा की माझ्यासोबत आज ज्या आहेत त्या खरं तर इस्लामपूरच्या माहेरवाशीण, पण इस्लामपूरमध्ये शिकलेल्या आणि लग्न करून दुसऱ्या गावात जाऊनही इस्लामपूर विषयीचं असणारं त्यांचं प्रेम आजही कमी झालेलं नाही. त्यामुळे आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत प्राध्यापक डॉक्टर स्मिता अनंत मुजुमदार. आता हे त्यांचं लग्नानंतरचं नाव बरं का. आणि श्रोते हो, त्यांचं माहेरचं नाव आहे प्राध्यापक विद्या बाळकृष्ण कुलकर्णी. इस्लामपूर हायस्कूलच्या या विद्यार्थिनी, त्यानंतर केबीपीमध्ये त्या शिकल्या. इस्लामपूरमध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्यापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे किंवा त्यांची जी शैक्षणिक कारकीर्द आहे ती आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबर मारलेल्या गप्पांमधून उलगडणार आहोत. तर स्मिता मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ शुगरमध्ये. धन्यवाद. आणि मी मघाशी उल्लेख केला की माहेरवाशीण आहात तुम्ही इस्लामपूरच्या. हो. तर माहेर म्हटलं की आपल्या मनामध्ये खूप आठवणी दाटून येतात. तर इस्लामपूर म्हटलं की अर्थातच माहेर, आपलं घर, आपल्याबरोबर शिकलेले आपले सवंगडी आणि आपलं गाव. तर आपण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मला इस्लामपूरच्या तुमच्या मनामध्ये असणाऱ्या आठवणी जाणून घ्यायला आवडतील. इस्लामपूरच्या आणि माझं माहेर आठवणी तर खूप आहेत. आता एवढ्या छोट्या पिरियडमध्ये त्या आठवणी सांगत बसले तर खूप वेळ जाईल. काही थोड्या मी शेअर करते आपल्याबरोबर. इस्लामपूरमध्ये माझा जन्म झाला, यांनी सांगितलंच. इस्लामपूर हायस्कूलची मी विद्यार्थिनी, इथल्या केबीपी कॉलेजची विद्यार्थिनी. आणि माझे बरेचसे मित्रमंडळ म्हणजे मैत्रिणी इथल्या आहेत. काही परवाच आमचं गेट टुगेदर झालं, ती एक आठवण आहे की बरोबर जवळजवळ 40 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि व्हॉट्सअप ग्रुप करून इथे भेटलो, इस्लामपूरमध्ये भेटलो. आणि त्या मैत्रिणी अजूनही आता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ही एक चांगली आठवण आहे. तसेच माझे गुरुवर्य इथले शाळेमध्ये जे कुलकर्णी सर होते, त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवलं. माझा विषय इंग्लिश आहे, तो पुढे डेव्हलप झाला. त्याचा पाया त्यांनी घातला असं म्हणायला हरकत नाही. आणि ते हसबने सर आहेत, हिंदीला होते. त्यानंतर आमच्या मंदा मॅडम आम्ही ज्यांना म्हणायचो त्याही हिंदीच्या मॅडम होत्या, त्याही परवाच मला भेटल्या. असे पूर्वीचे काही आमचे शिक्षक आता खूप वयोवृद्ध झालेत तरी पण आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आठवणी आहेत, आदर आहे. असे आम्हाला भेटतात, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो. सायनाकर सर, केबीपी कॉलेजचे सर आमचे इंग्लिशचे, की ज्याने आम्हाला पुढे इंग्रजीमध्ये गोडी निर्माण केली आणि इंग्रजीतच अभ्यास करावा असं वाटायला लावलं, ते सर. त्यांना तर मी इथं आल्यावर नेहमीच भेटते, त्यांना भेटल्याशिवाय कधी जातच नाही. तर अशा या बऱ्याच आठवणी आहेत. माझी शाळा, मला त्याचा अभिमान आहे, खूप चांगली आहे, होती. आणि केबीपी कॉलेज नंतर मी इथं जवळच कराड एचजीएम कॉलेजला एम ए केलं. त्यावेळी इथं केबीपी कॉलेजला एम एची सोय नव्हती आणि मला तर एम ए करायचं होतं. BA झाल्यानंतर मी एचजीएम कॉलेजला एम ए केलं. तिथंही मी इंग्लिशमध्ये फर्स्ट वगैरे आले. त्यामुळे मला पुढचाही शिकावं असं वाटायला लागलं. आणि योगायोगानं मला इथे आपल्याच गावामध्ये आमच्या कन्याशाळेमध्ये पार्ट टाइम कन्याशाळेमध्ये थोडंसं शिकवायला एक एक्सपिरियन्स मिळाला म्हणून. आणि मग खूप हुरूप आला की येते आपल्याला शिकवायला. तर शिक्षकच व्हायचं हे माझं अगदी पूर्वी ठरलेलं होतं. आणि त्यानंतर मला इथं चान्स तो मिळाला. त्यानंतर आमच्याच कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजला, केबीपी कॉलेजला 1 वर्ष मी इथं शिकवलेला, सर्व्हिस केली एम ए झाल्यानंतर. आणि त्यावेळी सायनाकर सर होते, प्राचार्य होते आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि तो प्रसंग एक पहिलं लेक्चर जो दिला तो मला आठवतो की मी खूप टेन्शनमध्ये होते आणि सरांनी सांगितलं, तुझा इंग्लिश विषय आहे तेव्हा तू काही घाबरू नकोस, चुकलं फार तर फारसं मुलांना कळेल असं काही नाही आहे, तू बोलत जा, थांबू नकोस, म्हणजे झालं. त्याप्रमाणे मी बोलत गेले. माझं पहिलं लेक्चर चांगलं झालं आणि इथं मी 1 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतरची माझी शैक्षणिक म्हणजे टीचिंगची जी कारकीर्द आहे ती पुढे अशी चालू झाली की लग्नानंतर किंवा त्याच्या आधी मी कोल्हापूरला महावीर कॉलेजमध्ये 1 वर्ष होते. माझ्या भावाच्या शिक्षणासाठी, त्याच्यासाठी मला राहावं लागलं 1 वर्ष. आणि मी तशी एम ए झाल्यानंतर इथं 1 वर्ष करून परी होते. आणि मग महावीर कॉलेजला बाय चान्स मला तिथं एक जॉब मिळाला सिनियर कॉलेजला, एकदम ज्युनियरकडून सिनियरकडे. आणि मी सिनियरचे काही लेक्चर्स, ज्युनियरचे काही लेक्चर्स असं 1 वर्ष केलं कोल्हापूरला. ती टेम्पररी होती. आणि नंतर लग्नानंतर गडिंग्लजला शिवराज कॉलेज, आणि तिथे योगायोगानं वेकन्सी मिळाली आणि मला मी केलेलं एक्सपिरियन्स असल्यामुळे मला तिथे जॉईन होता आलं. तिथे मात्र मी ज्युनियर परत सिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे लेक्चर्स सुद्धा घेतले. जवळजवळ तिथं आता 33 वर्ष मी 1980 पासून रिटायर होईपर्यंत
शिवराज कॉलेजमध्येच. तर तुम्ही हा खूप छान तुमचा शैक्षणिक प्रवास सांगितलात, पण माझ्या मनामध्ये एक उत्सुकता आहे बरं का, की आता तुम्ही MA केलं, MA नंतर PhDचं सुद्धा तुमच्या डोक्यात चालू होतं, नोकरीच्या संधी मिळत गेल्या. घरचं वातावरण कसं होतं? सगळं पोषक होतं की थोडासा घरातून एक तुम्ही ज्या काळात शिकलात त्या काळामधल्या सामाजिक चालीरीती, बंधनं असतील, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना घरातल्यांनी तुम्हाला कशी साथ दिली? घरातल्यांनी पूर्वीच्या काळी असं होतं की मुलींनी शिकायचं, नोकरी करायची, म्हणजे माझ्या वडिलांची मतं अशी होती की काही गरज नाही आहे तशी, की मुलींच्यासाठी शिक्षण ठीक आहे, मॅट्रिकपर्यंत झालं, लग्न झालं, संसार करावा आणि जास्त काही नोकरी करायलाच पाहिजे असं काही नाही आहे, तर मग कशाला करायची आणि मग कशाला शिकवायचं, असं थोडासा फारसा सपोर्टिव्ह नव्हतं असं. आणि पण माझी मात्र जिद्द होती की मला शिकायचं होतं, काही करून मला ग्रॅज्युएट तरी व्हायचं होतं एवढ्यासाठी की आपल्या पायावर आपल्याला उभं राहता आला पाहिजे. कारण मी जे बघितलं होतं त्यावेळी, माझी आई म्हणा, आत्या म्हणा, किंवा त्या काळातल्या बायका ज्या होत्या, शिक्षणाची बुद्धी किंवा हे असून सुद्धा त्यांना शिक्षण मिळालेलं नव्हतं, शाळा अर्धवट झालेली होती आणि मग त्या घरीच असायच्या. मग त्यांची जी बुद्धी, कला जे होती त्याला कुठं वावच मिळायचं नाही आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसायच्या. ते मला फार खटकत होतं की स्त्रियाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलं पाहिजे, त्यासाठी त्यांना काहीतरी जॉब पाहिजे आणि प्रतिष्ठेचा असला तर चांगलंच आहे, पण त्याने असावं. मग त्यावेळी मला असं वाटलं की आपण शिकलं पाहिजे आणि मला ती पुस्तक वाचणे म्हणा, शिक्षण म्हणा, ह्याची जरा जास्त आवड होती. बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा सुद्धा यात मी रमत असे आणि मग मी हट्ट धरला की नाही, मी 11वी थांबणार नाही, मला पुढे ग्रॅज्युएट तरी व्हायचं आहे, त्याशिवाय काय माझं लग्नच ठरवायचं नाही, इतका मी स्ट्रॉंग हे अप्रोच घेतला. वडिलांना जरा ते खटकलं, पण त्यांनी मला कॉलेजला घातलं. आमच्या शिक्षकांनी येऊन सांगितलं ती हुशार आहे, चांगले मार्क्स पडले. त्यावेळेला 70% डिस्टिंक्शन वगैरे म्हणजे खूप असायचं मॅट्रिकला, आता 90 आणि 92 असतात सगळे. पण त्यांनी सांगितल्यानंतर मला सायन्सला घालायचं का आर्ट्सला, म्हटलं ठीक आहे. त्यावेळी सायन्स इथं नव्हतं KBPला वगैरे, मी आर्ट्सला इथं प्रवेश घेतला, BA कंप्लीट केलं. तोपर्यंत काही लग्न ठरलं नाही माझ्या, असो किंवा काही. आणि मग नंतर मला वाटलं आता आपण नुसतं BA होऊन थांबता उपयोगी नाही, तर सरांनी आम्हाला, सायनाकर सरांनी इंग्लिश विषयाची जास्त गोडी लावली. ती इंग्लिश घेऊन मी BA झाले. तेव्हा सर म्हणायचे की तुम्हाला पुढे सर्व्हिसला इंग्लिश विषय खूप चांगला आहे, शिक्षिका किंवा प्राध्यापक व्हायचं असेल तर, आणि इंग्लिश सगळीकडे असतो आणि आवडत होता. मग त्यावेळी सुद्धा मी मग इंग्लिश घेऊन MA करायचं. पुन्हा अडचण आली की MA कराडला जाऊन करावं लागत होतं किंवा दुसरीकडे, इस्लामपुरात नव्हतं. घरातून पुन्हा थोडा विरोध होताच, दुसरीकडे कशाला जायचं, हॉस्टेलला कशाला राहायचं वगैरे, जरा वडिलांची मतं पूर्वीच्या काळातली होती, त्यामुळे ते तयार नव्हते. आणि मग मला असं कळलं की शनिवार रविवार कराडला क्लासेस असतात MAचे, आपल्याला अपडाऊन करायला जवळ आहे. मग माझ्या काही मैत्रिणी होत्या, त्याही जाणाऱ्या होत्या. मग काहीतरी करून एकदा परवानगी वडिलांची काढली आणि मग शनिवार रविवार आम्ही जायचं, सकाळी बसने जायचं, दुपारपर्यंत क्लासेस असायचे, यायचं, पुन्हा रविवारी सकाळी, असे बसेस होत्या खूप त्यावेळी. मग त्यावेळेला मी गेले आणि मला वाटत नव्हतं की कसं काय होणार इंग्लिश, आणि तिथलं सुरुवातीला जरा समजायचं नाही, असं थोडं टेन्शन असायचं. घरी अभ्यासाला वातावरण फारसं अनुकूल नव्हतंच, जागा स्पेशल किंवा रूम, स्टडी रूम असं काही नव्हतं. मग आम्ही तिथल्या स्टडी रूमची पुस्तकं वगैरे आणून अभ्यास करायचा केला. म्हणजे आत्ताच्या ज्या सोयी मी बघते मुलांसाठी आई वडील करून देतात किंवा स्टडी रूम आहेत, तेव्हा काहीही नव्हतं. थोडा नव्हे, बराच स्ट्रगल करून आम्हाला शिक्षण, म्हणजे मला तरी घ्यावं लागलं MA पर्यंतचं, आणि मी ते घेतलं जिद्दीनं. आणि माझा तिथे फर्स्ट हे पण आला, पहिला जो रिझल्ट लागला, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे दोन्ही होते त्यावेळेला. दोन्ही पेपर्स 2 वर्षाचे एकत्र द्यायला लागायचे. आणि मग माझं MA कम्प्लीट झालं. मग पुढं असं झालं की आता घरी बसून, लग्नाचं तर चाललेलंच होतं बघायचं, पण म्हटलं आता काय करूया आपण, काय करूया, थोडे ट्युशन घेऊया का काय, तरी हे टचमध्ये राहायला पाहिजे, इंग्लिश विसरून जाईल, वाचत तर वगैरे होतेच मी. आणि मग मला इथेच सांगितले, तुम्ही मगाशी म्हणालात तशी नोकरीची संधी मिळत गेली. वातावरण मात्र हे असं थोडंसं नव्हतं. खरंय. आणि मला वाटतं तुमची जिद्दच तुम्हाला या मार्गावर घेऊन आली. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आलेले सर्व शिक्षक ज्यांनी तुमच्यामध्ये ती जिद्द तसंच तेवत ठेवण्याचं काम केलं असं आपण म्हणूया. आणि त्या जिद्दीच्या जोरावर तुम्ही तो प्रवास शैक्षणिक केलेला आहे. तर मॅडम, मगाशी आपण गप्पा मारल्या इस्लामपूर विषयी, तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, तुम्ही MA कसे झालात, आणि बोलता बोलता उल्लेख झाला की लग्नाचं पण चालू होतं. तर तो किस्सा काय घडला आणि एकदम इस्लामपूर ते गडिंग्लज हा जो प्रवास झाला त्याबद्दल पण बोला. त्याचं असं झालं की लग्नाच्या आधी मी सर्व्हिस केलेली होती, कोल्हापूरमध्ये होते, आणि त्यावेळी स्थळ बघणं चालू होतं. लग्न ठरलं. माझे मिस्टर डॉक्टर आहेत, MBBS. वास्तविक मी प्राध्यापक, माझी लाईन आर्ट्सची, त्यांची सायन्सची, ते डॉक्टर, मेडिकल, मला काहीच माहित नव्हतं त्यातलं. पण
ते योगायोग असेल किंवा शेवटी लग्नाच्या गाठी बांधलेल्या होत्या. आणि त्यानंतर मी गडिंग्लजला गेले. अच्छा. गडिंग्लज तसं फार शहर नाही आहे, इस्लामपूर सारखंच तालुका प्लेस आहे. आणि त्यामुळं मला इस्लामपूरच्या वातावरणाची सवय होती. गडिंग्लजमध्ये काही तसं नव्हतं आणि घरातलं आमच्या वातावरणही चांगलं होतं. म्हणजे माझ्या घरी तसं तर एकत्र कुटुंब. माझे मिस्टर मोठे, त्यानंतर धाकटे दीर होते, मला एक नणंद होती, एका नणंदेचं लग्न झालं होतं. माझ्या दोघी सासू म्हणजे एक आजी सासूबाई पण होत्या आणि ह्या. मग मला थोडं दडपण होतं की हे सगळं एकत्र कुटुंब, जरी माहेरी असलं तरी सासर आहे आणि सासू वगैरे दोघी आहेत, कसं काय ना आपल्याला पुढं जर शिकायचं किंवा हे सर्व्हिस करायची झाली तर आता घरात जसा विरोध होता तसा तिथं झाला तर कसं काय होणार, मिस्टरांना आवडतंय की नाही किंवा घरात पसंत, असं थोडंसं टेन्शन होतं. पण सुदैवानं माझ्या मिस्टरांना प्रश्नच नव्हता त्यांचा, ते काही कर, त्यांचा अगदी पाठिंबा होता, त्यांना आवड होती वाचन वगैरे, पण ते करत असत डॉक्टर असले तरी, आणि ते बिझी असायचे. आणि माझ्या सासूबाईंनी पण मला परवानगी दिली. आणि तिथं योगायोगानं मी गेल्यानंतर मला असं कळालं की तिथल्या कॉलेजमध्ये एक वेकन्सी आहे. आणि यांचे एक मित्र होते, मिस्टरांचे वकील होते ते, आणि त्यांनी सांगितले, वहिनी तुम्ही इथं सर्व्हिस केली ना, अशी वेकन्सी ॲप्लिकेशन करा आणि तुम्हाला एक्सपिरियन्स आहे बघा, हे करतील. आणि मला वाटलं बघूया तरी काय, आणि मी कधी विचारलं, परवानगी मिळाली. त्यांनी काय कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मला म्हणजे माहेरी अनुभव आला तसा काही चाललं नाही म्हटल्यावर मी ॲप्लिकेशन केलं आणि सिलेक्शन झालं तिथं ज्युनियर कॉलेजला. आणि मी लगेचच 2 महिन्यात, म्हणजे लग्न होऊन गेल्यानंतर मे मध्ये काहीतरी झाल्यानंतर सुट्टी होती, जूनमध्ये तिथे जॉईन पण झाली ज्युनियरला. त्यामुळं अगदीच आपण घरातील सगळ्या माणसांनी समजून घेतलं असं म्हणूया. आणि आपल्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग करायचा असेल तर तुम्हाला परवानगी दिली पाहिजे असं मोठं मन सासूबाईंनी दाखवलं असं म्हणूया आपण. आणि माझी बाकी छोटी नणंद होती, दीर होते, त्यांनी सगळ्यांनी म्हणजे ते शिकलेले होते, कॉलेजमध्ये होते, त्यामुळे त्यांचंही सहकार्य मिळालं. वा. मिस्टरांचं तर मिळालं प्रश्नच नाही. तर मग गडिंग्लज कॉलेजमधला जो 33 वर्ष तुम्ही म्हणालात की मी प्राध्यापक म्हणून काम केलं, तर तो अनुभव कसा होता? तो भरपूर, म्हणजे माझी अशी कारकीर्द त्यातली जे मला करायचं होतं करिअर म्हणून किंवा एक प्राध्यापक म्हणून शिकवताना, ते सगळं मला तिथं करायला मिळाले. काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले, काही क्लॅशेस झाले, पण माझी जिद्द होती की काही झालं तरी आपल्याला जे करायचं ते करायचं आणि चांगल्यासाठी करायचं. मग मला विद्यार्थी खूप चांगले मिळाले, सहकारी काही चांगले मिळाले, काही असे अनुभव आले. पण मला जे करायचं होतं ते मी तिथं करू शकले. टीचिंग तर केलंच, प्रश्नच नाही, कारण ज्युनियरपासून मी सिनियरला पुन्हा गेले, पोस्ट ग्रॅज्युएशनला टीचिंग केलं. माझा इंग्लिश विषय होता, त्यामुळे खूप अभ्यास करावा लागायचा. MA तर विद्यार्थी आमच्या समोर यायचे, ते तिथल्या इंग्लिश मिडियमचे शिक्षक होते, ते आमच्याकडे MA नुकतं सुरू झालं म्हणल्यावर ते पण येऊन बसायचे. मला खूप टेन्शन असायचं की शिक्षक येऊन बसलेत आणि मी नवीन असते. पण तिथं केलं. त्यानंतर तिथे मला त्या कमिट्या असायच्या, तिथे महिला सुरक्षा कमिटी होती आणि मी सिनियर कॉलेजला असल्यामुळं तिथं बाकी महिला त्यावेळेला नव्हत्या कोणी विशेष लेडीज स्टाफमध्ये. मला त्या कमिटीचे अध्यक्ष व्हायला मिळाला. तिथं मी त्या महिला सुरक्षा कमिटी, महिला अन्याय निवारण कमिटी, म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं काही असेल तर त्या संबंधी काही तक्रारी घेणं वगैरे, ती एक वेगळी कमिटी तुम्हाला माहित असेल ती. विशाखा सेल होता आधी आणि आता ICC कमिटी केलेली आहे. तर त्याची मी जवळजवळ 12-14 वर्ष मी अध्यक्ष तिथं मीच होते. त्या थ्रू मला जे काही करायचं होतं सामाजिक प्रबोधनात्मक, तेही मला करता आलं. मी महिला अन्याय निवारण समितीची अध्यक्ष म्हणून काम करीत असताना आमच्या कॉलेजमध्ये आम्ही असाही एक उपक्रम मुलींसाठी सुरू केला. तो असा की स्वसंरक्षण व स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर. कोल्हापूरमधील प्रसिद्ध स्वयंसिद्धा संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांच्या सहकार्याने आमच्या कॉलेजमधील मुलींच्यासाठी स्वसंरक्षणासाठी व अचानक कोणी गुंडाने मुलांनी हल्ला केला, अपाय करायचा प्रयत्न केला तर, आणि असे प्रकार STमधून जेव्हा प्रवास करत मुली कॉलेजमध्ये येतात जातात त्यावेळी त्यांच्यावर होऊ शकतात, तर त्यावेळी ऐनवेळी हल्ल्याचा प्रतिकार कसा करायचा, स्वतःचे संरक्षण कसे करायचे वगैरे त्यांना शिकवले गेले. अगदी जुडो कराट्याचे प्रशिक्षण त्यांना दिले आणि असा प्रतिकार करायचे एक काही टेक्निक असते तेही त्यांना शिकवले गेले. त्यासाठी खास प्रशिक्षक आम्हाला कोल्हापूरून मिळाले होते, त्यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण दिले गेले. आणि त्याचप्रमाणे मुलींनी स्वावलंबी होऊन आपल्या खर्चासाठी म्हणा
किंवा आपल्यासाठी काही मिळवावे, त्यासाठी अर्थार्जन कसे योग्य पद्धतीने करावे, मार्केटिंग कसे करावे आणि त्यांना सर्वार्थाने स्वयंसिद्ध बनण्यासाठी मोटिवेट करून धाडसी कल्पक बनवणे याचे प्रशिक्षण शिबिर आम्ही घेतले कांचनताईंच्या सहकार्याने. आणि आमच्या कॉलेजमधील अशा 50 मुलींना तयार केले जुडो कराटे शिकून आणि खास करून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन. आणि त्या 50 मुलींनी जवळच्या गावात जाऊन शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्या मुलींना ते प्रशिक्षण दिले. आणि यामध्ये केवळ मुलीच नाही तर शिक्षिका आणि इतर इच्छुक महिलांनाही आम्ही सामील केले. आणि हा उपक्रम आम्ही बरेच दिवस राबवलेला होता. तर हा खूपच वेगळा अगदी उपयुक्त असा मुलींच्यासाठी होता. त्या न घाबरता पुढे कॉन्फिडन्सने यात सामील झाल्या आणि अशा निर्भय बनल्या. निर्भया त्यांना करायचं काम होतं ते थोडक्यात या पद्धतीनं आम्ही केलेलं होतं. आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो की हे आपण करू शकलो आणि हेच केलं पाहिजे असंही मला आज वाटतं. आणि कॉलेजमधले कल्चरल कार्यक्रम वगैरे असायचे, मुलींना घेणं, त्यांच्याकडून करून घेणं, तेही केलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझी तिथं आता कमिटी म्हणून अध्यक्षा म्हणून काम तर केलंच मी. व्याख्यानं आयोजित केली, स्त्रियांच्या विषयी कायदे किंवा त्यांची प्रबोधनं वगैरे हे तर केलंच. त्याशिवाय तिथं मुलगी हवी हो असं एक मी नाटिका लिहिली होती. ती आम्ही तिथे नाटिका बसवली की स्त्री भ्रूण हत्या विरोधामध्ये प्रबोधनात्मक. ती आमच्या मुलींच्याकडून मी करून घेतली. ती नाटिका आम्ही अशा NSS कॅम्प असायचे त्याच्यामध्ये बसवली. म्हटलं बसले आपण बघूया. आणि हळदी कुंकू आम्ही ठेवायचं गॅदरिंगमध्ये. महिलांच्यासाठी आपण नाटिका का दाखवू नये, ती महिलांच्या संबंधीच होती मुलगी हवी हो विषय, ती दाखवली आणि मुलींनी खूप चांगली केली होती. आणि त्याचा इतका परिणाम तात्काळ मला दिसला की तिथं आलेल्या काही महिला म्हणाल्या की आम्ही मॅडम आता मुलगा मुलगी तपासायला जाणार नाही. मुलगी का हवी, कशी हवी आणि मुलगी असणं किती गरजेचं आहे, शिवाय हे सगळं जे त्यातून त्यांना समजलं मनोरंजनात्मक ह्याच्यातून, तो त्यांनी मला एक चांगला फीडबॅक दिला. मी असं करत गेल्यानंतर आमच्या महिला सुरक्षा समितीतर्फे आम्ही काही निषेध मोर्चे काढणं, निवेदन देणं, गावात काही झालं की त्या महिला मला बोलवायची, तुमच्या मुली घेऊन या, आपण मोर्चा काढायचा आहे. मग एक तर असा अत्याचारी घटना घडलेली होती की त्या मुलीवर वडिलांनीच तिच्या हे केलं होता आणि तो खूप गाजला होता, लक्ष्मण पाटील. त्याच्यासाठी आम्ही निवेदन देणं, निषेध मोर्चे केला आणि त्या वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेऊ नये यासाठी आम्ही दबाव आणला आणि त्याला नंतर शिक्षा पण झाली. जे एवढं आपण एकत्रित महिला आलो तर करू शकतो ह्याचं आम्हाला एक चांगलं उदाहरण आम्हाला मिळालं आणि ते मी केलं. बॅरिस्टर PG पाटील अवॉर्डनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं होतं. मी सेमिनार आणि कॉन्फरन्स अटेंड करायची. बरं. इंग्लिशच्या आमच्या सेमिनार व्हायच्या, गावोगाव व्हायच्या, कॉन्फरन्स असायच्या. आमची इंग्लिश टीचर्स असोसिएशन युनिव्हर्सिटीची त्याच्या थ्रू आमचे कॉन्फरन्सेस व्हायच्या. मग त्या बऱ्याचशा मला असं वाटायचं की आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला खूप शिकायला मिळतं, आपण कुठे आहोत कळतो. मग माझे पेपर्स असायचे, रिसर्च पेपर. मग पेपर आम्ही रिडिंग तिथं करायचो, प्रेझेंटेशन. तर पहिल्याच पेपरला मी पहिल्यांदा जेव्हा पेपर प्रेझेंट केला कराडलाचा AGM कॉलेजला, तर त्यावेळी मला वाटलं नाही की म्हणजे मी बराच मोठा पेपर केला होता. आमचे युनिव्हर्सिटीचे सगळे सर समोर होते, सगळ्यांच्या समोर पेपर प्रेझेंट करणं मला थोडं टेन्शन. पण त्याच पेपरला मला मिसेस शहाणे अवॉर्ड मिळालं त्यावेळेला. आणि मग नंतर आणखीन एका पेपरला मला मिळालं ते बॅरिस्टर PG पाटील अवॉर्ड. तो पेपर पण मी प्रेझेंटेशनमध्ये. म्हणजे गडिंग्लज सारख्या तालुका ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसच्या, पेपर पब्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही कनेक्टेड होतात सगळ्या. तुमच्या इंग्रजी विभागाच्या वतीने असतील किंवा बाहेरच्या कॉलेजेसच्या कॉन्फरन्स अटेंड करणं. तर ते खूप महत्वाचं असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय किंवा शिकवत आहोत तिथं नवीन काय घडत आहे किंवा नाविन्य जे आहे ते स्वीकारण्यासाठी प्राध्यापकांना मला वाटतं आपण सक्रिय राहणं गरजेचं असतं. आणि हे 2 पुरस्कार मला वाटतं त्या तुमच्या सक्रियतेलाच दिलेले आहेत असं आपण म्हणूया. तर एक प्राध्यापक म्हणून दररोज विषय शिकवत असताना तोचपणा येऊ नये किंवा त्याच गोष्टी नवीन विद्यार्थ्यांना शिकवत असताना काहीतरी नाविन्य असणं गरजेचं आहे, हा विचार तुमच्या मनात येत होता का आणि त्या दृष्टीनं तुम्ही काय पावलं टाकलीत? हां, ते तर होतंच. कारण आमचं कसं असायचं की 45 मिनिटांची लेक्चर्स असायची. विषय इंग्लिश, तसा विद्यार्थ्यांना अवघड, कारण ग्रामीण भागातलं कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप असं त्याचं एक्सपोजर नव्हतं. आणि लिटरेचर असं होतं की शेक्सपियरची नाटकं, बर्नार्ड शॉची नाटकं, वर्ड्सवर्थ आणि शेली किट्स यांच्या कविता, हा म्हणजे तसा हाय लेवलचा काही काही असायचा. मग या मुलांना नाटक वगैरे त्यावेळेला बघणं किंवा आता जसे व्हिडिओ CD आहेत तसं त्यावेळी नव्हतं. मग मला वाटायचं की ह्या मुलांना नाटक, मी शिकवायची नाटक हा जेव्हा, तेव्हा त्यांना आम्ही नाटक वाचून दाखवायचं, कथा सांगायचं, पण त्यांनी
नाटक हा असा आहे की परफॉर्म बघायला पाहिजे, तो बघायला कसा मिळणार. मग काही वेळेला मी त्यांच्या कॅसेट्स ऐकवायची, पण त्यांच्या तसं म्हटलं की आपण यांना काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स द्यायला हवा, नाटक बघायला तरी जाणार नाही. मग मी स्वतः एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असं PPT बनवल्या की त्याच्यामध्ये शेक्सपिअरच्या एका नाटकाची जे लावलेलं होतं सिलेबसला ॲज यू लाईक इट, त्या नाटकावर मी तो प्रोग्राम बनवला की त्याच्यातले काही सीन्स आणि डायलॉग जे काही होते, कॅरेक्टर इंट्रोडक्शन, स्टोरी, ही मी रेकॉर्ड केली मुलांच्या आवाजात, माझ्या आवाजात. ते रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये घातलं. त्याचबरोबर काही आम्ही पिक्चर्स जे मी पुस्तकं आणलेली होती, त्या पुस्तकातली काही पिक्चर्स त्याला रिलेटेड, तो कॅरेक्टर कोण आहे, कसा आहे, त्याचा फोटो, असं ते येतात. तर पहिलाच माझा प्रयोग होता, मुलांना हाताशी घेऊन तो केला, प्रोजेक्ट बनवला आणि मग म्हणलं मुलांना हे दाखवायचं. मग फक्त आमच्याच मुलांना दाखवू नको म्हणून मी तिथल्या आसपासच्या सगळ्या कॉलेजच्या इंग्लिश डिपार्टमेंटच्या मुलांना इन्व्हाइट केलं आमचा कार्यक्रम म्हणून डिपार्टमेंटचा, आणि त्या सगळ्या मुलांना तिथल्या प्राध्यापकांना इन्व्हाइट केलं आणि मोठा कार्यक्रम केला. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या कार्यक्रमाला इथून माझे सायनाकर सर आणि शैला सायनाकर, माझी त्यावेळेची क्लासमेट मैत्रीण, तिला बरं नव्हतं तरी ते दोघे आले की तुझा एवढा चांगला कार्यक्रम काहीतरी क्रिएटिव्ह करतेस नवीन आणि आम्ही येणार. आणि सरांचं व्याख्यान होतं शेक्सपिअरच्या नाटकांच्यावर, आणि तो मोठा आम्ही स्क्रीन वगैरे बेळगावहून आणला, त्यावेळेला स्क्रीन नव्हता आमच्या कॉलेजमध्ये, स्क्रीन आणला बेळगावहून, त्याच्यावर तो दाखवला. मुलांच्या स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्डिंग मी सारखं बसून रोज त्यांना शिकवून करून घेतलं होतं. त्यांना ते आपल्या आवाजात ऐकायला मस्त वाटलं. त्यातल्या काही पोएम्स होत्या, त्या पोएम्स त्यांनी चाली लावून म्हटल्या होत्या आणि खूप चांगला तो एक चांगला कार्यक्रम झाला, मुलांना बघायला मिळाला. आणि त्याचाच मी पुढे मायनर रिसर्च प्रोजेक्ट म्हणून युनिव्हर्सिटीकडे पाठवलं. ते मला तिथून ग्रँट मिळाली. तो माझा एक आणखीन एक अचिव्हमेंट झाली PhD शिवाय, PhDच्या आधी. अच्छा, PhDचा विषय कोणता होता तुमचा? माझ्या PhDचा विषय होता R.K. नारायणच्या नॉव्हेल्स. R.K. नारायण तुम्हाला माहित असतील, मालगुडी डेजमुळे बऱ्याच जणांना त्यांचा गाईड पिक्चर वगैरे, तर त्यांचं खूपच साहित्य प्रसिद्ध आहे, त्यांच्यावर खूप संशोधन म्हणजे खूप झालेलं आहे. तरी पण मला तो इंटरेस्टिंग वाटला आणि त्यातलं जे झालेलं नाही ऍस्पेक्ट तो आपण संशोधन करायचा असतो. तर त्यांचं जास्त करून विनोदी, आयरॉनिक असं लिटरेचर आहे. ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचे सगळं, पण त्याच्या मागे अजून काय आहे हे शोधायचं. मला गाईडने विषय दिला होता कॉन्फ्लिक्ट इन द नॉव्हेल्स ऑफ R.K. नारायण, ओके, क्रिटिकल स्टडी. कॉन्फ्लिक्ट, संघर्ष. आता विनोदी लेखक आणि संघर्ष हा थोडा कॉन्ट्रास्टिंग होता, पण ते मला शोधावं लागलं. बरीच पुस्तकं, मला सगळेजण म्हणाले की R.K. नारायणच्यावर बरंच लिहिलेलं आहे, बरंच आहे, तुम्ही काय नवीन सांगणार. मी एका कॉन्फरन्सला गेले होते, इथं एका टीचरने मला विचारलं तुम्ही काय नवीन सांगणार. म्हटलं माझ्याकडे आहे सांगण्यासारखं आणि मी ते शोधते. आणि तो मी थिसिस चांगला झाला आणि त्याचं मी पुस्तकही परत तयार केलं. वा, म्हणजे मालगुडी डेज बघितल्यानंतर त्या गावातल्या कथा, त्या गावातली माणसं भेटत जातात आणि R.K. नारायण यांच्या कथेमधल्या, नॉव्हेल्स मधली कॉन्फ्लिक्टिंग इश्यूज, संघर्षात्मक गोष्टी तुम्ही तुमच्या थिसिसच्या माध्यमातून पुढे आणल्या. साध्या रोजच्या जीवनातल्या संघर्षापासून आध्यात्मिक लेवलवर ते त्यांनी कसं दाखवलेलं आहे. आणि तो इट इज हिडन, की दिसत नाही बरोबर, पण आहे, तो कुठं आहे. आणि तो आध्यात्मिक लेवलपर्यंत सुद्धा संघर्ष असू शकतो. स्पिरिच्युअल कॉन्फ्लिक्ट पर्यंत आम्ही असं, सोशल कॉन्फ्लिक्ट, स्पिरिच्युअल सगळे ऍस्पेक्ट्स त्याच्यात घेतले. वेगळं झालंय. वा वा, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. माझ्या PhD अभ्यासाचे मार्गदर्शक गाईड होते प्रिन्सिपल डॉक्टर H.V. देशपांडे. त्यांच्या मी सदैव ऋणात आहे. प्राध्यापक सायनाकर सर जसे माझे प्रथमपासून इंग्रजी विषय व कॉलेज शिक्षणातील गुरुश्रेष्ठ, तसेच तेवढेच महत्त्वाचे स्थान डॉक्टर देशपांडे सरांचे माझ्या PhD संशोधन कार्यातील आहे. त्यांच्यामुळेच खरे तर माझी PhD पूर्ण झाली असे म्हणायला हरकत नाही. ते केवळ अभ्यासासाठी मार्गदर्शक होते असं नाही, तर मला या कामात जेव्हा खूप अडचणी आल्या, अडथळे आले, तेव्हा अगदी हे अर्धे काम झाले व आता थांबवावे लागते का अशी वेळ आली होती, तेव्हा त्यांनी माझी खूप मदत केली. मी निराश होत होते आणि हे काम थांबवायचे बेतात होते, तरीसुद्धा त्यांनी त्यावेळी माझे मनोधैर्य वाढवले. तुमची PhD पूर्ण होणारच याची खात्री दिली आणि त्यांच्यामुळेच खरं तर माझी PhD पूर्ण झाली असे मी म्हणते. आणि खरोखरच ते माझे प्रेरणास्थानही आहेत, जसे सायनाकर सर आहेत. कारण अजूनही ते खूप महत्त्वाच्या विषयावर NAAC-द्वारे प्रशिक्षण, समीक्षा, तुलनात्मक अभ्यास, भारतीय आणि पाश्चात्य समीक्षेचा तुलनात्मक अभ्यास, आणखी अशीच बऱ्याच अवघड विषयावर ते पुस्तके लिहित आहेत. आणि अजूनही ते विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांनासुद्धा, कॉलेजलासुद्धा मार्गदर्शन करीत आहेत. आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी हे सगळं काम केलेलं आहे. आणि त्यांनी मला तेव्हाच सांगितले होते की तुमच्या थिसिसचे मॅडम पुस्तक करूया, चांगले पुस्तक होईल, होणार, असेही त्याने सांगितलं.
आणि तसेच झाले. माझे पहिले लेखन प्रवासातील पहिले इंग्रजी पुस्तक हे माझ्या थिसिसवर आधारित आहे आणि ते आजही ऑथर्स प्रेस ग्रुप दिल्लीचे प्रकाशन गुगल व ॲमेझॉनवर त्याच शीर्षकाने, शीर्षक कॉन्फ्लिक्ट इन द नॉव्हेल्स ऑफ आर के नारायण, ए क्रिटिकल स्टडी. तर यासाठी मला बहुमोल मार्गदर्शन लाभले ते HV देशपांडे सर आणि त्यांचे मी खूप ऋणी आहे. श्रोते हो, 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ शुगरचं प्रसारण आपण ऐकत आहात. मी आहे अर्चना आणि आज माझ्यासोबत गप्पा मारत आहेत प्राध्यापक डॉक्टर स्मिता मुजुमदार मॅडम. मॅडम, तुम्ही लिखाण सुद्धा करता, बरीच पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत. तर कुठली कुठली पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत आणि काही प्रकाशित होण्याच्या मार्गावर पण आहेत असं मी ऐकलेलं आहे. तर पुस्तकांविषयी आपण बोलूया. हां, पुस्तकं म्हणजे माझं एक तर थिसिसचं पुस्तक मी केलेलं आहे, पहिलं प्रसिद्ध झालं ते. म्हणजे इंग्लिश जरी विषय असला तरी मला सगळे म्हणायचे तुम्ही इंग्लिश आणि मराठी खूप, मी लायब्ररीतून पुस्तक न्यायची. म्हणलं आपण, मग एक सर मला म्हणाले मॅडम तुम्ही वाचताय, लिहा काहीतरी. आणि मग लिहायचं तर मनात होतं, काही वही लिहित होते, कविता लिहित होते, कवितेचे काही संग्रह प्रसिद्ध केले नव्हते पण कविता वगैरे लिहित होते आणि वृत्तपत्रामध्ये लेख लिहित होते मी त्यावेळी आधी. आणि मग नंतर मी ट्रान्सलेशन सुरू केलं. म्हणजे मला ज्या कथा आवडल्या होत्या इंग्लिशमधल्या आणि त्या कथांचं आपण इथं मराठीत आणाव्यात आणि खूप चांगल्या कथा मी निवडल्या, वाचलेल्या, शिकवलेल्या आणि त्याचं एक पुस्तक ट्रान्सलेशन सुरू केलं. तर ते प्रसिद्ध करायच्या आधी सुद्धा मग आम्ही जेव्हा युरोपला गेलो 2004 साली, आणि त्यावेळी तो माझा पहिला युरोपचा प्रवास, परदेश प्रवास होता, विमान प्रवास पहिला होता आणि त्याच्यात खूप गमती जमती झाल्या, खूप काहीतरी वेगळे अनुभव आले वेगळे. आणि तो युरोप म्हणजे असा देश होता की जिथं इंग्लिश कथा लेखक किंवा लेखक कवी जे होते आणि त्यांची वास्तव्य जे होतं तिथं, ती सगळी ठिकाणं मला तिथं बघायला मिळाली. मग ते बघत असताना माझ्या मनात ते रिलेट व्हायला लागलं की आपण हे शिकवलेलं आहे, इटली, हे कुठलं, हे रोमिओ ज्युलिएटचा अमुक, अथेन्स अमुक, असे सगळी बघायला मला जेव्हा जेव्हा वर्ड्सवरचं कुठलं गाव आहे आणि तिथली ती डॅफोडिल्स कविता, फ्रेंच राज्यक्रांती, हे सगळं तिथं फ्रान्समध्ये वगैरे सगळं बघताना मला, मग त्याच्यावर मला काहीतरी सुचल ते मी डायरी म्हणून लिहित गेले आणि त्याचं मग परत पुस्तक झालं, माझी युरोप डायरी. आणि ते माझं पहिलं पुस्तक लिहिल्यापासून बरेच वर्षांनी प्रसिद्ध झालं, पण झालं आणि ते सगळ्यांना आवडलं. सगळ्यांनी मला फीडबॅक खूप चांगले केले. आणि त्यानंतर विश्व साहित्याचे पश्चिम रंग म्हणून जो कथासंग्रह मी अनुवादित केल्या, ते एक पुस्तक प्रसिद्ध झालं. आणखीन मग मला अक्षरदालनतर्फे ते झालं प्रसिद्ध, 2-3 त्याचं प्रकाशन झालं, सगळ्यांना आवडलं. म्हणलं मी लिहित होते त्याला जरा जास्त हुरूप आला. आणि जेव्हा जेव्हा नंतर मी प्रवास केला तेव्हा प्रवास वर्णनं लिहून ठेवली. त्याची अजूनही ती प्रकाशन व्हायचं आहे, अमेरिकेचं एक वर्णन आहे. दुसरं मला आता सध्या लेखन चालू आहे माझ्या नातीसाठी, छोट्या छोट्या गोष्टी. माझी नात खूप ती गोड आहे आणि ती आता 6 वर्षाची, तिला खूप पुस्तकं वाचायला आवडतात, गोष्टी आवडतात. म्हणले आजी मला पुस्तकं हवेत. मग मला त्या गोष्टी सुचायला लागल्या. तिच्यासाठी सांगता सांगता ते लिहित गेले. त्या चित्र घालून पुस्तक दिल्यावरती खूप खुश झाली. मग ते बालसाहित्य आता मी लिहिते आहे. अगदी म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांच्या पासून 8-10 वर्षाच्या मुलांच्या पर्यंत वाचता येईल अशा वेगवेगळ्या गोष्टी लिहिते आहेत. छोट्या छोट्या चित्रांची पुस्तकं आता ती पब्लिश मी खासगीरित्या केलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे एक आजीच्या गोष्टी. म्हणजे आता मी आजी आहे त्यामुळे आजीच्या दृष्टिकोनातून मुलांना गोष्टी सांगताना मुलांचे काही प्रश्न येतील. कारण मुलं आता जी आहेत ती खूप एक्सपोजर मिळालेली इंग्लिश मिडियमची, बरंच काय आमच्याहीपेक्षा जास्त माहीत असलेली आहेत, पण त्यांना पुढचं मागचं काही माहीत नाहीये. दोन्हीचा समन्वय साधायचा होता मला, की त्यांना मागचा इतिहास आपला माहीत पाहिजे, भारत माहीत पाहिजे, आपली चांगली चांगली कॅरेक्टर्स माहीत पाहिजेत इतिहासातली, कुठल्या तरी सिरियलमधनं कशी तरी येऊन माहिती नको. मग त्यांना गोष्टी कशा सांगायच्या, नुसतं सांगत गेलं तर नाही. मग ती मी असा तो त्याचा पॅटर्न तयार की आजी गोष्ट सांगते मुलं विचारतात. तर ते संवाद रूपातून मी त्या गोष्टींचं एक पुस्तक तयार करते. जवळजवळ झालेलं आहे ते. मग मुलांना काही प्रश्न पडतात, त्यांना काही शब्द माहीत नसतात, बहिष्कार माहीत नाही शब्द, त्यांना काफर हा शब्द माहीत नाही, अस्पृश्यता माहीत नाही, असे काही शब्द त्यांचे कॉन्सेप्ट नाहीच आहेत माहिती. तर ते म्हणजे काय, सती जाणं म्हणजे काय वगैरे वगैरे. तर ते मी त्यांना सांगत ते गोष्ट सांगितले. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज, राणा प्रताप, अगदी तारा राणी, झाशीची राणी चेन्नम्मा किंवा सुभाषचंद्र, सावरकर, टिळक, इथपर्यंत ती कॅरेक्टर्स मी थोडी अशी त्यांना सांगत गेले. कथा 1 तास गोष्टीचा, 1 तास म्हणता बऱ्याच याच्यात 3 पुस्तकाच्या गोष्टी ते आलेले. दुसरं एक पुस्तक आहे अनुवादाचंच, परिकथा आणि लोककथा यांचा अनुवाद, देशोदेशीच्या परिकथा आणि लोककथा त्याचा अनुवाद, सफर परिराज्याची, ते एक पुस्तक आता झालेलं आहे.
करोनामुळे ते थांबलेलं आहे. प्रकाशित व्हायचं आहे. प्रकाशित तयार आहे, पण ते करोनामुळे ते मध्ये बंद थांबलेलं आहे. तर हे आता लेखन आता चालू आहे. इब्सेनच्या एका नाटकाचा अनुवाद केलेला आहे. बरं. डॉल्स हाऊस. बरं. ते पण अनुवाद जास्त करून मला आवडतात करायला, ते मी करते. आणि श्रावण कथा म्हणून एक मी लिहिलेल्या आहेत कथा, की नवीन व्रत, श्रावणातल्या ज्या प्रत्येक वाराच्या कथा असतात आणि त्यामध्ये काही व्रत सांगतात, आठपाठ नगर होत असतं. मग त्याच पॅटर्नमध्ये आता नवीन पद्धतीनं काय आपण व्रत करायला पाहिजेत असं मला एकदा जाणवलं. खुलवर दुधाची कथा किंवा असं तर त्या सोमवारची कथा, शुक्रवारची कथा या मी त्या नवीन ह्याच्यामध्ये रिलेव्हन्समध्ये त्या लिहिते आहेत, थोड्या आहेत त्या प्रकाशित नाही झालेल्या, ते एक लिहिण्याचं काम चाललं. तर मला असं वाटतं की आपण सतत काहीतरी लिहित राहिलं, करत राहिलं, त्यातून काही समाजापर्यंत पोचत राहिलं काही आपले विचार, तर ते चांगलं आहे. नाही, खूप बऱ्याच गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत, लिहिणं चालू आहे आणि मला छान वाटतं हे सगळं ऐकत असताना. कारण प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर 33 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आणि इंग्रजीसारख्या विषयामध्ये शिकवण्याचा अनुभव बघता तुमचं आत्ताचं हे जे मराठीतलं साहित्य आहे, जे तुम्ही लिहिलेलं आहे, ते जास्त मोठं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. मोठं वगैरे काही नाहीये, एवढी काही मोठी आता सुरुवात आहे माझी. आणि माझा तो आवडीचा आणि छंद म्हणता येईल असा विषय आहे आणि जोवर जमते तोवर लिहायचं. मोठे लेखक खूप होऊन गेले, त्यांचा आदर्श आहे डोळ्यासमोर, त्यांचं वाचत असतेच मी अजूनही. आणि मला वाटतं वाचनाने माणूस जास्त समृद्ध होत असतो. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला आधी वाचणं अपेक्षित आहे, त्याच्याशिवाय आपल्याला लिहिताच येणार नाही. प्रयत्न की वाचन संस्कृती वाढवायची. पण सध्या पुस्तकं घेऊन वाचणं, विकत घेऊन वाचणं किंवा इव्हन लायब्ररीत हे वाचणं कमी झाले. मोबाईलवर वाचतात किंवा बाकी हे आपण वाचतो, पण पुस्तकं वाचणं हा जो आनंद आहे की स्वतः घेऊन वाचणं किंवा घरात पुस्तक थोडं थोडं वाचत जा असो किंवा एका बैठकीत असो, ते जे आम्ही अनुभवलं तो अनुभव नाही आहे. ती वाचन संस्कृती, त्यासाठी पण मी आमच्या तिथे कोल्हापुरात राहते, तिथं सोसायटीमध्ये वाचन कट्टा सुरू करायच्या ह्याच्यात आहे की त्या कट्ट्यावर येऊन तुम्ही वाचा, अभिवाचन करा, आपण काय वाचताय ते सांगा, आणखीन काय करा. आणि वाचनाच्या मुलांच्या पासून, पालकांच्या पासून सुरुवात झाली पाहिजे. अगदीच. आणि हा खूप छान मुद्दा मांडलाय. तर लेखन प्रवास हा चालूच आहे, चालू राहणार आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की वाचन सुद्धा मी करते आहे, तर या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं आणि मला वाटतं छंद म्हणून आणखी कुठली गोष्ट तुम्हाला आवडते बरं, की जी केल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळतं? ती म्हणजे संगीत. अच्छा. संगीताची मला पहिल्यापासून आवड आहे. शिकायचं होतं रागदारी किंवा क्लासिकल, ते त्यावेळी नाही मिळालं. त्यानंतर रिटायर झाल्यानंतर बरंच काही करायचं, आपली जी बकेट लिस्ट म्हणतात तशी माझ्याकडे होती, त्यामध्ये संगीताला प्राधान्य होतं. आणि मी आता काय वय शिकू का नको करत मी 50व्या वर्षी कॉलेज त्यावेळेला चालू होतं, म्हणजे रिटायर व्हायच्या आधी मी सहज सुरू केलं आणि नंतर आता मी ते चालू ठेवलेलं आहे. जसं जमेल तसं ऑनलाईन, तर ऑनलाईन असं कसं जमेल तसं संगीताचे धडे घेते आहे, ऐकते आहे. मला रागदारी आणि क्लासिकल आवडतं आणि तो एक छंद आहे. वाचन लेखन तर आहेच, कविता करणं आहे, प्रवास जसा जमेल तसा केलेला आहे, बराच तसा जमेल तसा आणि परत करायचं, हे छंद आहेत. आणि मुलांना गोष्टी सांगणे. नाही, तो खूप महत्वाची गोष्ट आहे जी आता तुम्ही मगाशी वाचन कट्ट्याचा उल्लेख केलात, की तुम्हाला तो निर्माण करायचा आहे. वाचनाच्या माध्यमातून मैत्रिणी जोडल्या जाव्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाचन हा संस्कार आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे कसा जावा हे बघणं ही आपली जबाबदारी आहे असं मला स्वतःलाही वाटतं. कारण सोशल मीडिया नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही एक 2-3 क्षणांसाठी ते वाचता, पण जेव्हा आपण पुस्तक वाचतो ते मनावर कोरलं जातं. आणि पुस्तक वाचनाने माणूस घडवणं, त्याच्यावर संस्कार करणं हे जास्त सोपं आहे. फक्त पुस्तक वाचन व्हायला हवं ही जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. आणि तेच मला सांगायचं शेवटी की आता टीव्ही आणि सोशल मीडियाचा खूप प्रभाव आहे आणि मला विशेष करून महिलांना आणि पालकांना सांगायचं की टीव्ही बघणे, सिरियल बघणे ह्याच्यामध्ये आपण खूप वेळ वाया घालवतो. त्याच त्या आणि नको ते विषय पण असतात आणि तेच ते असतात, त्याच्यातून प्रबोधनापेक्षा बरंच काही विकृते डोळ्यासमोर येतं. तर त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा, एकतरी पुस्तकं आठवड्यातून पूर्ण करा किंवा वाचा, त्याला वेळ द्या, त्याच्यावर चर्चा करा, त्याच्याबद्दल सांगा आणि ती वाचन संस्कृती वाढेल. वाचनानं आपण खूप समृद्ध होतो, आपल्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर मिळतात, बरेच संस्कार चांगले होतात. कितीतरी
म्हणजे त्याचा उपयोग आहे की जो स्वतः वाचण्यामुळे होतो किंवा चर्चा करण्यामुळं. मग मी आता सध्या तो पण करते की दासबोध वगैरे जे ग्रंथ आहेत आपले पूर्वीचे ते असे नीटपणे वाचले गेले, मी असे चाळले ते वाचले, पण माझ्या बाकीच्या ह्याच्यात ते आलं नव्हतं. आत्ताची माझी स्टेज अशी आहे की अध्यात्माकडे वळायची, त्यामुळं मी तेही तिथल्या काही महिलांना माझ्या वयाच्या बोलून आम्ही दासबोध वाचन करतो, त्याच्यावर निरूपण करत असताना किंवा त्याचं विश्लेषण खूप काही वेगळं मिळतं. तर सगळ्या तऱ्हेचं वाचन करणं त्या वयाला महत्त्वाचं आहे. अनुसरून पालकांनी, महिलांनी, हे मला जास्त आणि मुलाखत घेत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि मला वाटतं तेच महत्वाचं आहे की एक स्त्री म्हणून कदाचित परिस्थितीमुळे असेल, कदाचित आलेल्या प्रसंगांमुळे असेल, ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ शकल्या नाहीत किंवा मनात होतं पण करू शकलेलो नाही, आणि आता संधी असेल तर मात्र वाहिन्यांमध्ये न गुरफटता आपण आपल्या मनासारखं करायला हवं, याची जाणीव मला पण ऐकत असताना होत होती. आणि स्मिता मॅडम, खूप छान हा प्रवास तुम्ही ऐकवलात. आणखीन एक सांगायचं राहून गेले. अलीकडेच मी आमच्या या सरांना, देशपांडे सरांना भेटायला गेलेले होते आणि सायनाकर सरांनाही. तर त्यावेळी देशपांडे सरांनी मला जी प्रेरणा दिली असं मी म्हणते, तर त्यांनी मला एक सुचवलं होतं की मॅडम, अलीकडे आपल्या मराठीतले काही अनुवाद तिकडे जात नाही आहेत, इंग्लिशमधले अनुवाद बरेचसे होत आहेत मराठीमध्ये, पण मराठीतलं चांगलं साहित्य आणि काव्य वगैरे अनुवादित व्हायला पाहिजे, तुम्ही अनुवाद करताय तर असं काहीतरी बघा. आणि त्याप्रमाणे आत्ता सध्या मला सांगावेसे वाटते की त्यांच्या प्रेरणेने किंवा एक सुचलं म्हणून मी गीत रामायण, ग. दी. माडगूळकरांचं गीत रामायण, त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न करते आहे. हे अतिशय अवघड आणि धाडसाचं काम आहे, कोणी केलेले असतील, परंतु मी माझ्या परीने ते करण्याचा प्रयत्न करते. तो केवळ देशपांडे सरांच्या सूचनेमुळं आणि प्रेरणेमुळं म्हणायला हरकत नाही. तर हे एक लेखन प्रवासातलं माझं नवीन अलीकडचं पाऊल आहे आणि त्यासाठी कसं जमेल माहिती नाही, परंतु काम चालू आहे, एवढंच मला सांगायचं आहे. वा वा, म्हणजे इंटरेस्टिंग आहे की जो निश्चितच आज ही मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना प्रेरणादायक ठरणार आहे. आणि मला वाटतं एका जरी आपल्या मैत्रिणीनं पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात केली तर कदाचित आजच्या मुलाखतीचं सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही इथं आलात, खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल रेडिओ शुगरकडून आपले मनपूर्वक धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल रेडिओ शुगरची मी अत्यंत आभारी आहे की मला हे सगळं सांगता आलं. कॉलेजमध्ये आम्ही लेक्चर्स एखादं द्यायचं, पण इथं येऊन तुमच्याशी गप्पा मारणे इतक्या दिलखुलासपणे आणि खूपच चांगला अनुभव आहे. धन्यवाद मॅडम.